दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे हे आंदोलन आक्रमकपणे सुरू झालेलं आहे। जंतर मंतर असो किंवा मग संसद भवनाचा परिसर असो, इथं आंदोलनकर्ते विद्यार्थी आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे आता पोलीस बळाचा वापर आहे तो सुद्धा केला जात आहे। अशामध्येच आपण पाहतोय की करुणा मुंडे आहेत त्या सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। काय परिस्थिती तुम्हाला जाणवतीये सकाळपासून? मी गेले 3 दिवस पासून मुंबईतून इथे पाठिंबा देण्यात आलेली आहे। माझी ननंद पंकजा मुंडे जे आहे ते बीजेपीची मंत्री आहे। माझा नवरा तिथे महाराष्ट्रामध्ये मंत्री आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा। तरी पण मी इथे पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे, क्योंकि आपल्याला आज जे पूर्ण भारताची स्थिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की आज दंडशाही हुकुमशाही सुरू आहे आणि लोकशाही संपून दिलेली आहे हे लोकांनी। आणि आज जे इतके स्टुडंट ज्यांचा जीव गेलेला आहे आणि आज त्यांच्या पाठिंब्यासाठी मी आलेली आहे आणि आज पाठिंबा देण्याची गरज आहे। कोणताही पक्ष न विचारता कोणताही पक्ष न बघता जरी आज आम्ही पाठिंबा देऊन हे धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा नाही झाला तो उद्या सगळे मंत्री असंच नीट एक्झाममध्ये नेट एक्झाममध्ये सगळी एक्झाममध्ये आणि सगळे भ्रष्टाचारी लोक 100 कोटी देऊन खरेदी करून फक्त संसद भवनमध्ये आणि महाराष्ट्राचे विधान भवनामध्ये बसतील आणि लोकांना न्याय भेटणं कधी होणार नाही। त्याच्यासाठी मी आज इकडे आलेली आहे आणि इथे जे आहे आज खूप अवघड बघण्यासाठी मिळालेली आहे। आम्हाला जाऊ देत नाही कोणी संसद भवनमध्ये जाण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे, पण अश्रू गॅस सोडले, पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावर लाठीचार्ज केलेला आहे, हे सगळी गोष्ट आहे। पण आमची मागणी आहे धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा झाला पाहिजे आणि झाल्यापर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आणि आज धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा जरी झाला तो उद्या कोणताही मंत्री कोणताही आमदार अशी घाणेरडी हिंमत असे भ्रष्टाचार करण्याची हिंमत करणार नाही। आता आपण पाहतोय की जे.पी. नड्डा यांच्याशी सीजेपीचं जे शिष्टमंडळ आहे ते सुद्धा भेटलेलं आहे। त्यांनी म्हटलंय की आम्ही या संदर्भातली चर्चा करू आणि निर्णय घेऊ। तुम्हाला वाटतं सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेईल? धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा मला वाटत की नाही वाटत हे नाहीये, पण आज जे युवा शक्ती रोडवरती आलेली आहे ये 100% आहे। ये जे लढाई आहे ते आज तुम्ही बघू शकता, इतके मोठ्या प्रमाणामध्ये युवा शक्ती आलेली आहे। तो ये आज जे लढाई आहे ते सिस्टमचे विरोधात युवा शक्ती उतरलेली आहे आणि युवा शक्ती ज्या वेळे रोडवरती आलेली आहे तो ये युवा लोकांची विजय होणार आहे 100%। खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर करुणा मुंडे या सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि इथे या आंदोलनाला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि तसंच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली।